ये. अरे काय मागितलंस? काहीच नाही. का? त्यांनी मला भरभरून दिलं आणि जे दिलंय ते माझ्या समोर. हे का तुला माहिती आहे? आपण ना मनात ठरवत असतो की हे मागायचं ते मागायचं, पण देवासमोर आल्यावर आपण काहीच मागू नाही शकत. का माहिती? कारण देवासमोर आल्यावर आपल्याला हे जाणवतं त्याने तर आपल्याला सगळंच दिलंय, फक्त आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणजे ज्या देवाने आपल्याला एकत्र आणलं ना त्या देवासमोर सांगतो आयुष्यभर तुझी साथ नाही सोडणार. निलिमा, अगं तो फोन उचल तरी नाही तर कट तरी कर. हॅलो. हा, जय श्री कृष्ण. आता बोलू शकते का आपण? मला वाटतं आता खूप रात्र झाली आहे, आपण उद्या बोलू. ओ निलिमा मॅडम, 2 मिनिटं तर बोलायचे आहे ना. बोला. नाही, मला वाटत होतं की तुम्ही आता फोनच उचलणार नाही, पण तुम्ही फोन उचललात. थँक्स. आपण जरा मुद्द्याचं बोललो तर बरं होईल. हा, तेच तर आहे ना. अहो मॅडम, तुम्ही मला जागेबद्दल कळवणार होतात ना, त्याचे काय झालं? मी कळवते असं म्हणाले ना, मग मी नक्की कळवीन. अहो पण कधी मॅडम? अहो किती वेळ गेला आता? आय नो, पण मलाही थोडा वेळ लागेलच ना. घ्या ना, वेळ घ्या ना. मी नाही कुठे म्हणते मॅडम. आपण थोडं लवकर जर कळवलं तर जरा बरं होईल ना. आपण नंतर बोलूया. माधव, माधव. काय ग? उठ जरा. काय आहे? अरे उठ ना.
पण ना काय आहे ग? अभिराम म्हणाला होता की त्यांनी सगळे पेपर्स आणलेत. अगदी तुकड्या तुकड्याची जी जमीन आहे त्याचे पेपर सुद्धा आणलेत असं म्हणाला होता. ते पेपर्स आपल्याला बघायला हवेत. हो, बघूया नंतर. आत्ता बघायचे. आता ते पेपर जरा घेऊन येशील? का आता वाजले किती? असू देत, तू डायरेक्ट जा आणि कपाटातून पेपर्स घेऊन ये. मी म्हणजे मी चोरी करायची? अरे आपण फक्त पेपर्स बघणार आहोत, चोरी कसली आली त्यात? आत्ताच्या आत्ता जा आणि पेपर्स घेऊन ये. आणतो नंतर. तू जाणार नसशील तर मी जाते. नाही नाही नको, मी जातो. काय रे बाबा, काय शोधतोस? अरे ये नाना, यो रात्रीचं सावलं बसवतील. वाढू झोपलो हा, एका जागवू नको रे बाबा. काय शोधत तू? काहीतरी शोधत, पण तुका पण कोणतरी शोधत असतला. काय शोधतस रे? अरे बाबा, हैसर जाऊ नको, नको जाऊ, नको. माधव, माधव, पांडू, तू आणि मी एकत्र येलाव ना तर या घरातले सगळे उंदीर मारून टाकू. मारूया, सगळे उंदीर मारूया.